दीप भाऊ मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होऊया या यूट्यूब चॅनलवरती. आज अर्थात 1 एप्रिल 2025ला NMMS या परीक्षेचा निकाल व याद्या जाहीर झालेल्या आहेत. स्क्रीनवर आपण पाहत असाल त्या पद्धतीने प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि इथे शेवटी आपण बघतोय तर या परीक्षेची निवड यादी व गुण यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती मंगळवार दिनांक 1/4/25 रोजीपासून पाहता येईल. तर हेच आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की ह्या याद्या आणि आपल्या शाळेचा निकाल आपल्याला कशा पद्धतीने पाहता येईल. तर चला वळूयात आपल्या लाडक्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला इथे NMMS असं टाईप करायचं आहे. त्यानंतर NMMS रिझल्ट यावरती क्लिक करायचं आहे. इथे स्क्रॉल केल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जिथे दिसेल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. त्याला आपल्याला पुन्हा एकदा स्क्रॉल करून घ्यायचं आहे. स्क्रॉल करून घेतल्यानंतर इथे बघा NMMS न्यू ही टॅब दिसते, याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर याच्या बाजूलाच डाव्या हाताकडे रिझल्टचं दिसतंय, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल आणि इथे आपल्याला 2 संकेतस्थळं दाखवलेले आहेत. त्यामधील नंबर 2ची जी ब्ल्यूमध्ये लिंक दिसते संकेतस्थळाची त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे. त्यानंतर इथे आपण या पेजवरती आपण इथे येणार आहोत. त्यानंतर आपल्याला स्क्रॉल करायचं आहे. सुरुवातीला आपण जे पत्र पाहिलं ते इथून आपल्याला डाउनलोड करता येईल. सदर परीक्षेच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्धीबाबत न्यूमध्ये. त्यानंतर आपल्याला इथे स्क्रॉल करत यायचं आहे. इथे आता आपल्याला निकाल, निवड यादी आणि निकाल हे 2 टॅब इथे आपल्याला दिसत आहेत. निकालवरती क्लिक केलं तर इथे आपल्याला जर आपला सीट नंबर माहीत असेल तर तो सीट नंबर टाकून आईचं नाव टाकून इथे आपण ते सर्च करू शकतो. सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे अशा पद्धतीने आपल्याला निकाल दिसेल. हा आपण अशा पद्धतीने वैयक्तिक हा निकाल पाहू शकतो. पण प्रिंटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्या इंटरनल स्टोअरमध्ये हा आपण सेव्ह करू शकतो. इथे उजव्या हाताकडे जे 3 डॉट आहे त्याला क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज PDF करून आपण इंटरनल स्टोरेजमध्ये इथे सेव्ह करू शकतो आणि इंटरनल स्टोरेजमध्ये जाऊन आपण ते प्रिंटसुद्धा काढू शकतो. पद्धतीने इथे आपण वैयक्तिक सीट नंबर जर माहीत असेल तर निकाल हा पाहू शकतो. आता आपण पाहूयात शाळेचा निकाल कसा पाहायचा. तर इथे आपण शाळा लॉग इनवरती आलेलो आहोत. या शाळा लॉग इनला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे आपला शाळेचा यूजर ID पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे आपण सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत. यानंतर इथे आपल्याला डाव्या हाताकडे 3 आडव्या रेषा दिसतात, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर सुरुवातीची जी टॅब आहे NMMS डॅशबोर्ड त्याला क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आपले सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंटची लिस्ट दिसत आहे. याला आपण डावीकडे सरकवल्यानंतर इथे आपल्याला मार्कशीटचे इथे व्ह्यू दिसते बघा. त्या मार्कशीटच्या व्ह्यूच्या इथे आपण क्लिक करून त्याची मार्कशीट आपल्याला दिसेल. इथून आपण त्याची आधीच्यासारखे PDF ती सेव्ह करू शकतो. त्यानंतर आपण पुन्हा येऊयात निवड यादी याकडे. निवड यादी याला आपण क्लिक करूयात. इथे निवड प्रक्रिया संदर्भातल्या काही ज्या सूचना आहेत त्या इथे आपल्याला दिलेल्या आहेत, त्या आपण वाचू शकतो.
त्यानंतर गुण यादीबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना त्यासुद्धा इथे आहेत. त्यानंतर समरी रिपोर्ट इथं दिलेला आहे, तो सुद्धा इथं आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. डिस्ट्रिक्ट वाईज अवेलेबल कोटा अँड डिटेल्स आहे. डिस्ट्रिक्ट वाईज सिलेक्टेड स्टुडंट, त्यानंतर वॅकन्सी आफ्टर डिस्ट्रिक्ट लेवल सिलेक्शन, ट्रान्सफर सिलेक्शन्स आणि टोटल सिलेक्शन काउंट B+D हे सगळे आपल्याला डाउनलोड करता येईल. इथे जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीने ते डाउनलोड होईल आणि आपल्या ॲपमध्ये आपण तो डाटा सर्व पाहू शकतो. बॅक येऊयात. इथे आपल्याला जिल्ह्यानुसार यादी डाउनलोड करता येईल. इथे डिस्ट्रिक्ट आहे, जो आपला डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट आपण इथे निवडून घ्यायचा आहे. तो निवडून झाल्यानंतर कास्टला क्लिक करायचं आहे. इथं आपले जनरल, SC, ST, VJ, NTB, NTC, NTD, OBC, SBC, EWS या पद्धतीने आपण तो संवर्ग निवडायचा आहे आणि सर्चच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सर्चच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर ती डाउनलोड होणार आहे आणि आपल्या ॲपमध्ये आपल्याला इथे ती यादी पाहता येईल. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा निकाल पाहू शकतो. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याची संवर्गानुसार यादीसुद्धा डाउनलोड करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.